कल्याण डोंबिवलीमध्ये आता भविष्यातील तिसरी मुंबई होणारे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या संदर्भात विश्वास व्यक्त केला। माणगाव तलावाच्या सुशोभीकरणाचा श्रीकांत शिंदेंच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। माणगाव निळजे तलावासह खिडकाळी शिवमंदिर सुशोभीकरण कामाची श्रीकांत शिंदेंनी पाहणी केली आहे। विजिट्स घेतले आणि त्याच्यामध्ये आज हे माणगाव तलावाचं सुशोभीकरण हे पण परिसर खूप चांगला आहे। जे पेवर ब्लॉक सारखे दरवर्षी तुम्हाला बदलायला लागतात ना, ते बदलायचं काम करत नका जाऊ। आता मला वाटतं पेवर ब्लॉक बॅन करून टाकले पाहिजे भविष्यामध्ये। दगडी मी त्यांना बोललो, दगडी जे आहे ते काळा पाषाण सगळीकडे लावा, जेणेकरून सारखं बदलावं लागणार नाही। त्याची लाईफ जी आहे ते 20-25 वर्ष राहते आणि लोकांना पण सारखं जे आहे ते रिपेअरिंग करा। खड्डे पडले, अमुक पडलं, पेवर ब्लॉक निघाला तर एक चांगलं आपल्याला हे तलाव माणगाव तलावाच्या माध्यमाने मिळेल। लोकांना संध्याकाळी येऊन इथे फेरफटका मारता येईल असं चांगलं मी त्यांना सांगितलं की 5 कोटी आता दिले, जर पैसे जास्त लागले तरी त्याच्यामध्ये पैसे जे आहेत ते आपण देण्याचं काम करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।